विधानसभेला राष्ट्रवादीचा 85 ते 90 जागांवर दावा आहे, तर विधानसभेला 80 ते 90 जागा मागण्याची तयारी असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं। सगळ्या पक्षांनी 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवावी। वाटाघाटीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळण्याचा प्रयत्न असेल, असं महत्त्वाचं विधान देखील खासदार प्रफुल्ल पटेलांनी केलंय। जे जुन्या पक्षासह आमचं त्यावेळी आमचे आमदार आणि आमच्या सहकारी आमदार जे काही आमच्या बरोबर पहिल्या दिवसापासून राहिलेले आहे अशी संख्या 57 होते। ते 57 आमदार तो पहिलेच होते। त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जागा कशी आम्हाला मिळवता येईल हे आमची प्राथमिक तयारी राहील। आणि तीन पक्षामध्ये जवळपास म्हणजे कसा ॲडजस्टमेंट चांगला होऊ शकते, म्हणजे त्याचा मी अर्थ हे म्हणत नाही की 57 होती, पण किमान जसं भुजबळ साहेबांनी परवा सांगितलं 85-90 जागाची तयारी आमची मागायची आहे। सत्तेचा लाभ हा कसा मिळेल त्याच्यावर तुम्ही जे नावं घेतलीत, मी काही नावं घेणार नाही त्यांची, पण हे सत्तेचे लाभार्थी कसे आहेत हे आपल्याला अनेक वर्षापासून पाहायला मिळतात आहेत। त्यामुळे हे सत्तेचे लाभार्थी आहेत, जनतेसाठी यांचा काही कुठला लाभ नाही आहे, हे सत्तेचे लाभार्थी आणि स्वतःसाठी आहे। त्यामुळे अशा लोकांबद्दलची काही वक्तव्य करावं मला बरं वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।